मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी भेट. मुंबई महापालिका निवडणुकीनंतरची पहिलीच भेट. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. पायलटचा वापर करून अजितदादांचा घातपात असू शकतो. पायलटची कौटुंबिक स्थिती चांगली नव्हती, त्यामुळे ब्लॅकमेल केलं असावं, रोहित पवारांचा मोठा आरोप. श्वेता सिंग डीजीसीए मधून रॅकेट चालवतात. त्यांचे फार मोठे कनेक्शन्स, त्यामुळे तपासादरम्यान श्वेता सिंग यांना डीजीसीए समितीत ठेवू नये. अजित पवारांच्या अपघाताच्या निष्पक्ष चौकशीसाठी रोहित पवारांची मागणी. दादांनी एनडीएतून बाहेर पडून आमच्यासोबत येणं काही ना अमान्य होतं. रोहित पवारांकडून राजकारण्यांकडेही संशयाची सुई, तर आम्हाला विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा करायची नाही, प्रफुल्ल पटेलांची भूमिका. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं तर प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे असते. आमदार रोहित पवार यांचं मोठं विधान. दोन्ही पक्ष एक व्हावेत अशी अजितदादांची इच्छा होती, रोहित पवारांची माहिती. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रभाकर शिंदे. शिक्षण समिती भाजपकडे, तर सुधार समिती बेस्ट समितीवरती शिवसेनेच्या नगरसेवकांची वर्णी. जिल्हा परिषदेनंतर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार. निवडणुकांसाठी राज्य शासनाकडून प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर. 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचं काम होणार सुरू. राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक. शरद पवारांसह महाराष्ट्रातील 7 जण होणार निवृत्त. राज्यसभेसाठी पुढारी राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांच्या नावाची चर्चा. मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक. शासनाकडून सुधारित शासन निर्णय जारी. मालेगाव महापालिकेची पहिली सभा ठरली वादळी. टिपू सुलतानच्या फोटोच्या वादाचे महासभेमध्ये पडसाद. टिपू सुलतानच्या वादानंतर महापौर उपमहापौरांना संविधान भेट. भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता. भाजपचा एक गट फुटून काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत. भाजपचा गट, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता. शिकूया एआयची क्रांती. चला करूया MSCIT.